मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीच्या यश आल्यानंतर त्याचा ठिकठिकाणी जल्लोष सुरू झालाय। मनमाड शहरामध्ये शिवाजी चौकामध्ये सकल मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला। तर यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आरती देखील करण्यात आली। यानंतर शहरातून विजयी मिरवणूक देखील काढण्यात आली। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी। पाहूयात। मराठा समाजाला जो आरक्षण मिळालं त्याबद्दल आज मनमाड येथील शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणात लाडू आणि फटाके वाजवून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला। आपल्याशी काही मराठा बांधव आहे, पण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना याबद्दल काय वाटतं। तर काय सांगाल आज आरक्षण मिळालं? आज खरोखर आनंदाचा क्षण आहे। मराठ्यांनी अनेक लढे लढले आंदोलनाकरता। अण्णासाहेब पाटलांनी सुद्धा त्यांच्या प्राणाची आहुती दिली आणि आज आमचा ठाण्या वाघ जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने आमच्या या आंदोलनाला यश आलं। सरकारने सुद्धा सर्व मागण्या मान्य केल्या आणि निश्चित या पूर्ण करण्याकरता आपले मुख्यमंत्री त्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती। माझी सुप्रीम कोर्टाला पण एक विनंती आहे की जर हायकोर्टाने ते आरक्षण मंजूर केलं आहे तर उर्वरित आमच्या बांधवांना ते सुद्धा संपूर्ण समाजाला आरक्षण देऊन सुप्रीम कोर्टाने सुद्धा संपूर्ण राजकारण्यांचा आणि संपूर्ण समाजाच्या भावनांचा विचार करून न्यायालयातून पास झालेलं आरक्षण ते पूर्ववत करावं ही सुद्धा सुप्रीम कोर्टाला आमची मागणी आहे। तर तिथे फक्त 1/4 समाज उतरलेला आहे, बाकीचा उर्वरित तर समाज अजून उतरायचा बाकी आहे। त्यामुळे सरकारने जर यापुढे यात काही खोडा घातला तर हा जो आमचा उरलेला समाज होता तो पण तिथे रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। आम्ही आमची एकजूट दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि या आंदोलनासाठी आम्हाला ज्यांनी पण सहकार्य केलं त्या सगळ्यांचा धन्यवाद। सरकारने त्या गोष्टी बोललेल्या आहेत त्याच्यावर ठाम राहावं आणि मनोज जरांगे पाटील यांनी खूप संघर्ष केलेला आहे, त्यासाठी त्यांचे पण खूप मनापासून आभार। जय महाराजसाठी संतोष खताळ, मनमाड।